नमस्कार, उमास किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर खूप अशा गोडा-गोडाच्या रेसिपी झाल्यानंतर आता बनवूयात मस्त असं झणझणीत मटण. तर झणझणीत मटणाचा रस्सा करायचा आहे आपल्याला. तर यासाठी बघूया. हे मटण घेतलंय मी 300 ग्रॅम आणि चरबी आली होती. ती मटणाबरोबर चरबी जी होती ती आपण अशी वेगळी काढून घेतलेली बघा. अशी वेगळी काढून घ्यायची. मटण चांगलं 3 ते 4 पाण्याने धुवून घेतलेले. त्यानंतर आता आपण याच्यामध्ये घालूया मीठ आणि हळद, मीठ आणि हळद घालायची आपल्याला. आपण अगदी गावरान पद्धतीनं असा रस्सा करायचा आहे. खूप वाटण घाटण टोमॅटो हे काही असावं घाई घालायचं नाही, काही नाही आपल्याला. मस्त साध्या पद्धतीने करायचा आहे रस्सा आणि तोही झणझणीत असा. मीठ घालूया थोडंसं, अर्धा चमचा, एक चमचाभर हळद घातलेली आहे मी आणि इथं मी थोडंसं मीठ घालते. चला हे चांगलं मिक्स करून घेऊया. हळद कमी वाटते, जरा आणखी घालूया. एक चमचाभर हळद घालायची. कुठल्याही नॉनव्हेजच्या पदार्थाला पहिल्यांदा हळद आणि मिठाने चांगलं असं मॅरिनेट करून घ्यायचं, म्हणजे ते निर्जंतुक होतं हळदीमुळे. हे बघ असं एक 10 मिनिटं असं ठेवूया. तोपर्यंत आपण कापून घेऊया एक छोटासा कांदा. पण हे कुकरमध्ये वगैरे झटपट करायचं नाही, काही नाही. मस्तपैकी पातेल्यामध्ये शिजवून घ्यायचं त्याला. तर 10 मिनिटं याला असं ठेवून देऊया. गॅसवरती एक भांडं ठेवलेलं आहे, याच्यामध्ये आपण मटण शिजवून घ्यायचं आहे. तेल घालते मी. एक चमचाभर तेल घालायचं एवढा. आपण भाजीचा जो चमचा असतो भाजी घ्यायचा, तो छोटा मोठा असू शकतो. छोटा चमचा असतो ना तो घालायचा, कारण आता फक्त मटण आपण शिजवून घेतोय, जास्त तेल नाही घालायचं. हा चमचा मोठाच आहे, मी अर्धा चमचा घातलेला आहे. तेल गरम झालं की याच्यामध्ये घालायचा एक छोटासा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आपण. आणि त्याच्यामध्येच घालायची आपल्याला ही चरबी जी आपण काढून घेतली की नाही वेगळी. कांद्याबरोबर चरबी सुद्धा चांगली परतून घ्यायची. तर बघा, चरबी आणि कांदा जो आहे तो चांगला परतून घेतलाय आणि लालसर झालेला आहे. आता घालूया आपण याच्यामध्ये मटण जे आपण हळद आणि मीठ लावून ठेवलं होतं ते. तुम्हाला गडबड असेल तर कुकरमध्ये केलं तरी चालणार आहे. गॅस मोठा करायचा आहे जरा आणि परतून घ्यायचं आहे. एक 2-3 मिनिटं चांगलं परतून घेऊया. बघा ताटामध्ये मी पाणी ओतते. असं पाणी ओतलं ना मग ते मटणाला पण पाणी सुटतं आणि त्या पाण्यामध्येच आपण चांगलं त्याला शिजू द्यायचं एक 5-10 मिनिटं. 10 मिनिटं तरी शिजू द्यायचं. नंतर तोपर्यंत हे पाणी गरम होतं चांगलं. नंतर आपल्याला हे थोडं थोडं करत पाणी घालायचं आहे आणि जेवढा तुम्हाला रस्सा करायचा आहे तेवढं तुम्ही पाणी हे थोडं थोडं करत गरम झालं की त्याच्यामध्ये ओतत जायचं आहे. तुम्हाला माहितीच आहे, नेहमी आपण शिजवतो मटण तसं शिजवायचं. तर बघूया आपण. बघा हे पाणी गरम झालेले, पण आपण पाणी ओतलेलं नाही त्याच्यामध्ये. त्याला अंगचंच पाणी सुटतं बघा. हे बघा पाणी सुटलेले अंगचं. याच्यामध्येच आपण थोडंसं ह्याला शिजू द्यायचं. आपलं जे मटण आहे यामुळेच चविष्ट होतं. कुकरमध्ये कसं पटपट शिट्ट्या होतात, ते शिजतं. असं पाणी वगैरे सुटत नाही त्याला अंगचं. आपण पाणी ओततो वरून
त्यामुळे ते बेचव लागतं मटण बघा. हे आणखी थोडा वेळ आपण शिजू देऊया असं. नंतर हे पाणी ओतायचं त्याच्यामध्ये. तुम्हाला जेवढं पाणी रस्सा करायचं आहे तेवढं तुम्ही प्लेटमध्ये पाणी ओतू गरम झाली की त्याच्यामध्ये ओतायचं आणि मटण शिजवू द्यायचं. शिजलं तर आपण थोडंसं आता पाणी ओतू याच्यामध्ये. हे बघा भरपूर पाणी सुटलेलं आहे ना. तर हे ताटातलं पाणी याच्यामध्ये ओतायचं आणि पुन्हा आपण ताटामध्ये पाणी ओतायचं गरम होण्यासाठी. आणि पाणी गरम झालं की नंतर आणखी त्याच्यामध्ये ओतायचं जेवढं आपल्याला रस्सा पाहिजे तेवढं. या प्रकारे आपण मटण शिजवून घेऊया. तोपर्यंत बघा मी इथं एक खोबरं घेतलेलं आहे. तर हा एवढा तुकडा घेतलेला आहे. अर्ध्यातला पण अर्धा तुकडा घेतलेला आहे. तो आता मी भाजून घेणार आहे गॅसवरती. मसाल्याची तयारी करूया आपण. तर बघा मसाल्यामध्ये आपण काय काय घ्यायचं आहे. वाटणामध्ये खोबरं आपण मगाशी भाजून घेतलेलं आहे. लसणाचा एक कांदा घेतलेला आहे. छोटासा आल्याचा एक तुकडा घेतलेला आहे 1 इंचाचा. कोथिंबीर घेतली मुठभर. इथं थोडेसे आपण मसाले म्हणजे पांढरे तीळ आहेत ते 2 चमचे, 1 चमचाभर मोठा जिरा आहे, दालचिनीचा एक छोटा तुकडा, 2-3 मिऱ्या आणि लवंग एकच घेतलेली, धने आहेत 1 चमचाभर घ्यायचे. ऑप्शनल आहे, याच्यातलं काही नसेल तर नाही घातलं तरी चालणार आहे. आपल्या चटणीमध्ये सगळं असतंय, फक्त आपला फ्रेश मसाला म्हणून आपण हे फक्त घालायचं आहे. हे भाजून घ्यायचं आहे आपल्याला तव्यामध्ये. तर मी आता हे भाजून घेते, मग आपण मसाला करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण हा जो मसाला आहे तो आणि कोरडा मसाला म्हणजे आणि खोबरं हे आपण बारीक करून घ्यायचं आहे. पाणी बिन घालता. पाणी घातलं तर ते बारीक होणार नाही, त्यामुळं पाणी घालायचं नाही. आणि हा कोरडा मसाला फक्त बारीक करून घ्यायचा आहे. चला हे बारीक करून घेतलेले बघा कोरडा मसाला आपण. आता याच्यामध्येच लसूण, आलं आणि कोथिंबीर घालायची आणि पाणी घालून आपण चांगलं बारीक करून घ्यायची पेस्ट. याच्यामध्ये टोमॅटो कांदा आपण वापरलेला नाही, काही नाही, कारण आपला कांदा लसूण मसाला असतो त्याच्यामध्ये असतं सगळं. ग्रेव्ही टाईप भाज्या करायच्या असतील तर आपण टोमॅटो कांदा वगैरे वापरतो. चला हे पण आता बारीक करून घेऊया. तर बघा मसाला आपण बारीक करून घेतलेला आहे. मटण शिजते आपलं. मटण शिजलं की आपण मटण फोडणीला देऊया. तर बघा मटण शिजलेलं आहे आपलं आणि हे बघा शिजलं आहे चांगलं. चला तर आता आपण मटणाचा रस्सा करून घेऊया. तर बघा इथं पुन्हा तेच भांडं मी ठेवलेले, धुवून ठेवलेले आणि आता आपण करूया रस्सा. तेल घालते मी. तेल तुमच्या आवडीने घालायचे, पण आमचं सातारा साईडला जरा तेल जास्त मटणामध्ये वगैरे तर जास्तच असतं आणि म्हणूनच त्याला तर्रीदार मटण, तर्रीदार चिकन म्हटलं जातं. इथं बघा मी इथं छोटासा एक कांदा आहे तो बारीक कापून घेतलेला आहे. इथं कांदा लसूण मसाला आहे तो 3 चमचे घेतलेला आहे, 3 ते 4 चमचे घेतलेला आहे. कोथिंबीर घेतलेली जराशी. चला तर हा कांदा आहे तो आपण तळून घेऊया चांगला पहिल्यांदा. गॅस आता मोठा ठेवायचा आहे जरा, सगळे मसाले भाजीपर्यंत. आपण सुक्कं वगैरे काही करणार नाही, पातळ रस्साच करायचं. तर बघा कांदा चांगला तळला गेलेला आहे. आता आपण घालूया मसाला. तिथं आपण कुठंही टोमॅटो कांदा वगैरे भाजून घातलेला नाहीये, मस्त अगदी गावरान पद्धतीचा रस्सा करायचा आहे. मध्ये घालूया आपण हे तिखट. कुठले तुम्ही खाता तिखट ते घालायचं आहे. आम्ही कांदा लसूण मसाला
वापरतो तर ते घातलेलं आहे. तर आपण मटण मसाला घालायचा. तर बघा मसाला चांगला भाजलेला आहे. थोडीशी कोथिंबीर घालूया. तेल सुटेपर्यंत आपण मसाला भाजून घेतलेला आहे. आता आपण जे मटण आहे ते घालायचं त्याच्यामध्ये. इथं तुम्हाला किती घट्ट सर पातळ रस्सा पाहिजे तसं तुम्ही करायचं. चवीनुसार. एक 15 ते 20 मिनिटं चांगला आपण त्याला बारीक गॅसवरती आता शिजू द्यायचं आहे. उकळी आल्यानंतर बारीक करून ठेवायचा गॅस आणि 15 ते 20 मिनिटं थोडंसं आटलं पाहिजे कालवण, तरच ते चांगले लागतात. गॅस मिडियम टू स्लो करायचं आणि मस्त असं शिजू द्यायचं त्याला. तर बघा बनवून तयार आहे आपलं मस्त असं झणझणीत असं मटण रस्सा किंवा मटणाचं कालवण. हे बघा अगदी साध्या पद्धतीने केलेले आपण. काही टोमॅटो कांदा भाजून भिजवून काही घातलेलं नाही. कुठलेही जास्त मसाले घातलेले नाहीत, काही नाही. सरळ सोपी अशी रेसिपी केलेली आहे. मस्त अशी झणझणीत अशी रस्सा भाजी केलेली आहे मटणाची. तर बघ कशी वाटली रेसिपी. गावाकडे तर कधीच टोमॅटो कांदा वगैरे असं काही असं म्हणजे जास्त करून घातलं जात नाही. साध्या पद्धतीनं असं केलं जातं. फक्त खोबरं लसूण आणि आल्याचा तुकडा आणि असली तर कोथिंबीर घालतात आणि झालं त्यांचं वाटण. असं असतं. ते कुठलेच मसाले वगैरे जास्त वापरत नाही. तर हे आपण त्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर कशी वाटली रेसिपी ती नक्की सांगा. आवडली का ते सांगा आणि तुम्हीही नक्की करून बघा ह्या पद्धतीनं. नेहमीच आपण खूप सारे मसाले वगैरे घालून टोमॅटो कांदा ग्रेव्ही वगैरे असं करून घालतो. पण ह्या पद्धतीने नक्की करून बघा. अगदी साधी भाकरीबरोबर तर एक नंबर लागते. मस्त एकदम साधं असं कालवण आहे हे आणि सगळ्यांना जमेल असं आहे आणि सगळ्यांना आवडेल असं आहे. तर नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर पटपट लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात त्या. भाकरीबरोबर खायचं आहे मस्तपैकी. ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी आणि हा मटणाचा रस्सा. एकदा करून बघा, नक्की आवडेल तुम्हाला. तर पुन्हा भेटूया असंच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या रेसिपी पहा करा. केल्यानंतर कमेंट करून सांगत राहा.